जर तुम्हाला कधी भाजी चपाती भाकरी भाजी खायचा कंटाळा आला असेल तर आज मी तुम्हाला इतका छान ज्वारीच्या पिठापासून हेल्दी टेस्टी आणि पौष्टिक असा नाश्ता दाखवणार आहे। हा जाळीदार नाश्ता, ह्याला तुम्ही ज्वारीच्या पिठाचे धिरडेसुद्धा बोलू शकता। इकडे बघू शकता इतके छान क्रिस्पी जाळीदार मस्तपैकी कडक असे हे ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवले आहे। खायला इतके भारी लागतात आणि बनवायला इतके सोपे आहेत, झटकीपट तुम्ही बनवू शकता। तर चला बघूया याला लागणारे साहित्य। इकडे मी 1 वाटी भरून ज्वारीचं पीठ घेतलं, आपल्या घरोघरी असतं ते 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। ह्याच सेम प्रोसेसने मी गव्हाच्या पिठाचे धिरडे सुद्धा दाखवलेले आहेत, काल परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। तर इकडे 1 वाटी मी फुल असं ज्वारीचं पीठ घेतलंय, अर्धी वाटी रवा घ्यायचा। इकडे बघू शकता बारीक जाड कोणताही रवा घ्या। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे बारीक चिरलेली, आणि इकडे भाज्या तुम्ही आवडीनुसार कटिंग करा बारीक। कांदा टमाटर थोडे जिरे शिमला मिरची गाजर पत्ता कोबी वाटाणे पालक मेथी काहीही वापरू शकता। आता आपण एका भांड्यामध्ये हे ज्वारीचं पीठ जे आहे ते सगळं टाकून घेऊया। खूप हेल्दी नाश्ता आहे, पौष्टिक नाश्ता आहे, लहान मुलांसाठी तर खूप उत्तम नाश्ता आहे। आता याच्यामध्ये आपण अर्धी वाटी रवा टाकायचा। 1 वाटी ज्वारीचं पीठ असेल तर त्याला अर्धी वाटी रवा टाकायचा, त्याने खूप छान क्रिस्पीपणा येतो आणि दुसरी गोष्ट जाळीसुद्धा छान होती। याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, 1 चमचा जिरे टाकायचे आणि कटिंग केलेल्या ज्या आपण भाज्या घेतल्यात त्या याच्यामध्ये टाकून घेऊया। 1-1.5 चमचा सफेद तीळ टाका। आता इकडे मी गाजर टाकते, थोडी शिमला मिरची टाकते, थोडा कांदा चिरलेला बारीक टाकते आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि बारीक चिरलेलं टमाटर। मग पत्ता कोबी तुम्ही इकडे घेऊ शकता, वाटाणे घेऊ शकता। त्यानंतर मी इकडे कोथिंबीर वापरली, त्या जागेवर तुम्ही थोडीशी पालक चिरून किंवा मेथी चिरून पण घेऊ शकता। म्हणजे पूर्णपणे हा नाश्ता पौष्टिक आणि हेल्दी असा तयार होतो। याच्यामध्ये थोडासा गरम मसाला, थोडासा धना पावडर, चिमूटभर हळद। आता इकडे मी हिरवी मिरची वापरली नाही, त्यामुळे मी थोडंसं लाल तिखट टाकते। तुम्ही इकडे बारीक हिरव्या मिरच्यासुद्धा आवडीनुसार टाकू शकता। आणि याच्यात चवीनुसार आता मीठ टाकून हे थोडं थोडं पाणी टाकून याचा छानपैकी एक घोळ तयार करायचा। हे बघा असं मिक्स करायचं हलक्या हाताने, जसं जसं पाणी लागेल तसं तसं पाणी ॲड करा आणि याचा एक बॅटर बना। आता ज्वारीचं पीठ आहे, लगेच हे मऊ पडलं जातं, म्हणजे गव्हाच्या पिठासारखं ह्याच्यामध्ये चिकटपणा नसतो। हे बघा असं चमच्याला जर चिटकलं गेलं तर त्याला असं काढून घ्यायचं आणि व्यवस्थितपणे ह्याचा एक बॅटर बनवायचं छानपैकी। तर ह्याला ना असं मिक्स करत राहायचं, जसं जसं पाणी लागेल तसं तसं पाणी टाका। एकदम रनी बॅटर नको आहे आपल्याला, थोडासा याच्यामध्ये घटपणा पण हवा आहे। आता याच्यामध्ये आपण इनो सोडा काहीच नाही टाकले, तुम्ही बघितले तरीसुद्धा छान अशी याच्यावर जाळी तयार राहणार आहे, कारण याच्यामध्ये एक पदार्थ जो आहे तो म्हणजे रवा, रव्याने छान जाळी तयार होती। आता ह्याला मिक्स करायचं व्यवस्थितपणे। बघा किती छान असा हा बॅटर तयार झाला आहे। हे घरच्या घरी तुम्ही ना सकाळ सकाळ हे नाश्त्यासाठी खूप उत्तम आहे। थोडीशी कोथिंबीर अजून ॲड केली, ह्या स्टेजवर तुम्ही पालक मेथीसुद्धा ॲड करू शकता। हे बघा किती मस्त सुंदर असा हा बॅटर तयार झालेला आहे। ह्याला थोडा वेळ द्यायचा किंवा लगेचच केलं तरीही चालेल, तर आपण लगेचच करून घेऊया। पॅनमध्ये थोडंसं तेल तापत ठेवायचं। इकडे मी पॅन तापत ठेवला, याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेतलेलं आहे आणि प्रत्येक वेळेस ना असं बॅटर मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने, म्हणजे कसं खाली चिटकलं जात नाही। आता आपण असं हे थोडं थोडं बॅटर घेऊन, जसं पण तुम्हाला लहान मोठे जितके साईजचे असेल तितके हे तुम्ही हे धिरडे बनवू शकता। हे बघा असं मी पूर्ण गोलाकार करते व्यवस्थितपणे आणि चांगला तवा तापून घेतला ना, आणि मग थोडासा मीडियम करायचा गॅस आणि मग हलक्या गॅसवर ह्याला क्रिस्पी होऊन द्यायचा। अजिबात फास्ट करू नका, नाही तर लगेच करपला जाऊ शकतो। थोडा वेळ झाला की याच्यामध्ये कडकपणा तयार होतो। हे बघा खालची साईड कडक झालेली आहे, अलगतच आपण याला उचलून घेऊया, म्हणजे पलटी करूया। हे बघा किती सुंदर असा न चिटकता कुठेही आपला हा ज्वारीचा पिठाचा धिरडा तयार झालेला आहे। किती सुंदर अशी जाळी आलेली आहे, पाहू शकता तुम्ही, आणि रंग तर इतका भारी वाटतोय, मस्त वाटते बघायलाच। लगेच काढून घ्यायचं, दोन्ही साईडून असं भाजून झालं की असं कडक आणि क्रिस्पी जाळीदार असा हा ज्वारीचा पिठाचे धिरडे टिश्यू पेपरवर ठेवून देऊया, एक्स्ट्रा ऑइल निघून जाईल। आणि सेम प्रोसेसने आपण दुसरे पण करून घेऊया। थोडंसं तेल टाकायचं,
अगदी सकाळच्या घाईमध्ये तुम्ही हे झटकीपट बनवू शकता, इतके भारी बनतात हे. थोडंसं तेल टाकायचं, बॅटर घ्यायचं, पळीच्या साहित्याने हलक्या हाताने असं पसरून घ्यायचं, गोल आकार द्यायचा. काहीही इनो सोडा न वापरता आपल्या ह्या धिरड्याला किती छान जाळी येते. हे बघा, मस्तपैकी असा पसरून घ्यायचा गोलाकार. आणि याला थोडा वेळ झाला की मग पलटी करायचं. तेल तूप काही लावू शकता इकडे आणि हे असं पलटी करून घ्यायचं. अजिबात तुटत नाही आहे. आणि पाहू शकता किती सुंदर आपले हे धिरडे बनत चाललेले आहेत. कुठेही तुटले नाही आहे आणि व्यवस्थितपणे जाळीसुद्धा याला आलेली आहे. दोन्ही साईडून खरपूस भाजून घ्यायचं आणि मस्त सुंदर असा हा रंग आलेला आहे. पाहू शकता हे असं हेल्दी धिरडे जर सकाळ सकाळ तुम्ही ज्वारीच्या पिठाचे बनवून खाल्ले तर विचार करू शकता किती पौष्टिक नाश्ता आपल्यासाठी हा होऊ शकतो. दोन्ही बाजूनी याला असं भाजून घ्यायचं. तूप वगैरे लावलं तरी छान आहे, पण ज्वारीचं पीठ असल्यामुळं तेलच लावा. तर झालेलं आहे हा पण भाजून. आता अजून एक करते आणि झटकीपट तुम्हाला मी झालेले दाखवते. भरपूर सारे होतील, इतका छान बॅटर तयार झालेला आहे. तर हे मी सुरुवातीचे 3 पराठे करून घेतले, धिरडे करून घेतलेत. तर पाहू शकता याची जाळी किती सुंदर आलेली आहे. हे बघा, तुम्ही जवळून बघू शकता याला किती भारी वाटते बघा. मस्तपैकी भाज्या वगैरे आपण ह्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. आणि हे 3 असे हे ज्वारीच्या पिठाचे धिरडे अगदी जाळीदार झालेत, कुठेही तुटले नाहीत. इथे मी केचप घेतलेला आहे. तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर, बटाट्याच्या तिखट भाजीसोबत किंवा चहासोबत याला खाऊ शकता. टिफिनला जर खरंच काही सुचलं नाही ना तर अशा वेळी तुम्ही झटकीपट हे धिरडे बनवून सुद्धा नेऊ शकता. सोबत एक छोटीशी बटाट्याची भाजी घ्यायची किंवा केचप नेला तरी चालेल. तर इकडे मी तुम्हाला दाखवते जवळून. हे बघा किती छान असा हा जाळीदार आपले ज्वारीच्या पिठाचे धिरडे झालेले आहेत. म्हणजे ज्वारीच्या भाकरी खायचा कंटाळा येतो कधी कधी, किंवा असं होतं की भाजी भाकर खायचा सुद्धा कंटाळा येतो. मग अशा वेळेस ना तुम्ही आवडीनुसार भाज्या टाकून आणि ज्वारीचं पीठ असल्यामुळं भाकरीचा पण एक आपल्याला पौष्टिकपणा भेटतो आणि सोबत भाज्याचं प्रोटीन भेटतं. लहान मुलासाठी खूप उत्तम आहे. सहसा लहान मुलं तर खातच नाही, तर त्यांच्यासाठी खूप उत्तम आहे. भाजी भाकर खाल्ल्यासारखं त्यांना तत्व म्हणजे पौष्टिकपणा भेटेल. तर नक्की ट्राय करून बघा ह्या ज्वारीच्या पिठाचे असे छानपैकी जाळीदार क्रिस्पी धिरडे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आवडली असेल तर लगेच झटकीपट ट्राय करून बघा. नाश्त्याला काही सुचलं नाही तर ही रेसिपी तुम्हाला खूप बेस्ट आहे आणि विशेषमध्ये खूप हेल्दी आहे. याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार भाज्या टाकू शकता आणि नरम सॉफ्ट आणि वरून एक क्रंची क्रिस्पीपणा आहे. तर मी केचपसोबत ह्याला खाते. तर खरंच खूप भारी वाटतच नाही हे ज्वारीचं पीठ आहे म्हणून. अगदी सुंदर लागतोय, नरम सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी. आणि ह्या भाज्या अप्रतिम लागते. नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप आवडीने खातात. आणि लहान मुलांना तर नक्कीच द्या, मी आवर्जून सांगते, कारण त्यांच्यासाठी तर हे खूपच बेस्ट आहे. भाजी भाकर खाल्ल्यासारखं प्रोटीन. तर कशी वाटली रेसिपी? लाईक करा, चॅनलला सबस्क्रायबर करा. असेच छान छान मस्त रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्रायबर करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या एका अशाच छान आणि मस्तपैकी रेसिपीसोबत. स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या आणि असे छानपैकी धिरडे करून नक्की ट्राय करा.